1670 साली महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि महाराज प्रबळगडाची पाहणी करायला पालखीत बसून निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज थांबले. पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. खना खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. वाज चापूट केले. दगडी म्हणता लागली, उकरा उकरा. भिंत उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सांगितलं. आणि या 27 घागऱ्यांनी 4 कढया या सोन्याच्या बळावर, संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष जिंकला. तुम्ही सुरुवात करा, सृष्टी पाठीशी उभा असते. शून्यात विश्व उभा करणारे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी का झाले? थांबले नाहीत. कारण नाही सांगत बसले, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. आमच्या पोरांना सांगा, कारण नका सांग. सभा इतर अजिबात नको. पुढं चला, सुरुवात करा.